नमस्कार मंडळी. मला माहिती आहे आज ईस्टर आहे. सगळ्यांना सर्वात आधी ईस्टरच्या शुभेच्छा. आज आपण एक खूपच महत्त्वाचा टॉपिक बद्दल डिस्कस करणार आहोत आणि आपल्या सोबत आहे एक CPA सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट. ती आपली OMM ची मेंबर आहे प्रियंका मुळे. आता मागच्या वर्षी कोविडमुळे टॅक्स रिफॉर्म मध्ये बरेच चेंजेस आले इंडिव्हिज्युअल टॅक्स फायलिंग मध्ये, आणि त्याच्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन बाहेर आहे, पण आपल्याला त्याबद्दल बरेचसे प्रश्न सुद्धा आहेत. तर प्रियंका मुळे जी सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट आहे ती त्या प्रश्नांचं निवारण करणार आहे. ती आपल्याला चांगली माहिती त्याबद्दल देणार आहे. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर प्रियंका, वेलकम आणि थँक यू फॉर डुईंग दिस प्रोग्राम. माय प्लेजर. सर, शुड आय टेक इट ओव्हर नाउ? हो. नमस्कार सगळ्यांना. रश्मीनी जसं सांगितलं तसं माझं नाव प्रियांका आणि मी इथे एक छोटासा प्रयत्न करणार आहे. थोडेफार कॉमन क्वेश्चन्स, आय एम ट्राइंग टू आन्सर सम कॉमन क्वेश्चन्स. आणि ह्या सगळ्या गोष्टी जशा आता रश्मीने आपल्याला सांगितलंच की अवेलेबल आहेत, पण माझा एक छोटासा प्रयत्न आहे की त्या सगळ्या प्रश्नांची थोडीशी उत्तरं एका ठिकाणी कोलेट झाली तर चांगलं असेल. यू कॅन गो बॅक टू दिस प्रेझेंटेशन आणि यू कॅन रेफर की ओके काय झालंय काय नाही. आणि इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स you can ask me. तर आज प्रेझेंटेशन आधी मी देणार आहे आणि सगळ्यात शेवटी प्रश्नोत्तर घेऊया. तर मी म्युटेड आहे का? नाही, ऐकू येतं. सॉरी. ओके. आधीचं सगळं ऐकू आलं की हे झालं? अनम्यूट होते, मी म्युटेड होते? नाही, ऐकू आलं. ओके ओके. All right, so let's start with the presentation. Why didn't I get a refund? So सगळ्यांचा हा एकदम आवडता प्रश्न असतो. केव्हाही हे झालं, कोणताही क्लायंट आला, कोणी मित्र मैत्रिणी भेटले की सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरांना प्रश्न असतो की अरे माझं अमुक होते तमुक होते काय आहे. तसा CPS ना प्रश्न असतो की रिफंड आला नाही मला, अजून रिफंड का नाही आला. तर त्या रिफंड बद्दल आपण थोडंसं बोलूया. एकच मिनिट. सो रिफंड ही गोष्ट अशी आहे की इट डिपेंड्स ऑन हाऊ मच विथहोल्डिंग दॅट हॅज बीन डन ड्युरिंग द इयर. सो वेन इट कम्स टू इंडिव्हिज्युअल्स, विथहोल्डिंग म्हणजे तुमच्या पेचेक, तुम्ही जर नोकरदार असाल, इफ यू आर वर्किंग, इफ यू आर अ सॅलरीड पर्सन, the withholding is taken out from each paycheck, and at the end of the year, depending on your income, if enough withholding has been done, you will likely not pay
any more taxes or get any refund. पण जास्त विथहोल्ड पैसे झाले तर मग काय होतं की रिफंड मिळतो, आणि कमी विथहोल्ड झाले तर आपल्याला पैसे भरावे लागतात. सो तो एक प्रश्न असतो की आपल्याला रिफंड का नाही मिळाला. आणि ज्यांचं जे सोल प्रोप्रायटर्स आहेत, छोटासा ज्यांचा बिझनेस आहे, अशांचं काय असतं की त्यांना एस्टिमेटेड टॅक्सेस भरावे लागतात. तर पिरियॉडिकली आपण ते एस्टिमेटेड टॅक्सेस भरत असतो ते, आणि ते जे टॅक्सेस असतात ते मागच्या क्वार्टर च्या ऍक्टिव्हिटीवरती बेस्ड असतात, आणि यू हॅव टू कीप ऍडजस्टिंग your estimated taxes based on the last quarter activity. So if you end up paying more in your estimated taxes, you will get a refund. If not, you will have to pay. So this is where it boils down to, where is my refund? So let's go on to the next slide. आणि तुम्हाला रिफंड मिळणार आहे असं तुम्हाला तुमच्या टॅक्स रिटर्न वरून कळलं तर कधी कधी काय होतं की आपल्याला माहिती नसतं की अरे डायरेक्ट डिपॉझिट झालं का, किंवा चेक आला, मी बरेच दिवसात माझं मेल चेक नाही केलं, तर मला मिळालाय का रिफंड नेमका, आणि कधी मिळाला बुवा, काय झालं. सो द बेस्ट पार्ट इज टू गो टू www.irs.gov and go to get your refund status. So this is the best way to know how much to know if you have gotten a refund or if it has been mailed. So आता मगाशी मी म्हणाले की एक विथहोल्डिंग असतं. सो what exactly is withholding? विथहोल्डिंग, तुम्ही जेव्हा नवीन नोकरीला लागता तेव्हा तुमचा एम्प्लॉयर तुम्हाला एक फॉर्म देतो W4. It seems very overwhelming to fill out, but it's very easy form. And all you have to do is tell how many people are there in your household, whether your spouse works or no, how many dependents are there. And that is a number based on which tumचं withholding ठरतं. If I decide that there's just the number is 1, then according to every number 1 नी एवढं withholding होतं, number 2 नी एवढं withholding होतं असं आपण डायरेक्टली सांगू शकत नाही, कारण की there is a formula based on your marital status, number of dependents, and your wages. So depending on all of that, what happens is there is an amount that gets withheld from your paycheck. The higher the number on the withholding of the withholding allowance, lesser the money is taken by IRS. So कसं होतं की तुम्ही सांगता की ओके माझ्यावरती 2 डिपेंडेंट्स आहेत, माझी स्पाऊस माय स्पाऊस डज नॉट वर्क, तर मग अशा वेळी काय होतं की यू आर टेलिंग द IRS की बाबा माझ्याकडनं इतकं विथहोल्डिंग नकोय, मला हात खर्चाला जास्त पैसे माझ्या हाताशी पाहिजे. सो अशा वेळी काय होतं की आपले कमी पैसे विथहेल्ड होतात आणि पेचेक मोठा असतो. सो इट इज अ इनवर्स प्रपोर्शन. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. हायर द नंबर, लेसर द विथहोल्डिंग. आता लेस विथहोल्डिंग झालं तर देर आर हाय चान्सेस दॅट यू विल एंड अप पेइंग टॅक्सेस व्हेन युअर टॅक्स रिटर्न इज प्रिपेअर्ड. सो मी नेहमी हाच सल्ला देते की यू वुड रादर हॅव मोर withheld than having to pay the taxes at the end of the year, because it definitely pinches you to pay at the end of the year. You may or may not know your financial situations. Things change over a year, so it is better to have a lesser withholding number. So I generally recommend, as a rule of thumb, 0 or 1. That provides for more or less an optimum withholding. खूप जास्त रिफंड येत नाही आणि खूप आपल्याला पे करायला लागत नाही. सो दुसरा प्रश्न असा होतो की अरे मला खूप मोठा रिफंड मिळतोय का नाही.
why keep money with IRS? IRS is playing with your money and earning interest on it. So you do not want, you would rather have that money with yourself, invest it yourself and get the interest on your own, rather than IRS earning the interest on your money, which they are going to pay at the end of the year. आणि दुसरी गोष्ट अशी की फ्लोरिडामध्ये आपल्याला स्टेट इन्कम टॅक्स नाहीये, पण बाकीच्या ज्या स्टेट्स आहेत, बाकीचे स्टेट ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स विथहोल्डिंग आहे त्यांचा W4 वेगळा असतो. स्टेट विथहोल्डिंग जे असतं ते वेगळं असतं, फेडरल विथहोल्डिंग जे असतं ते वेगळं असतं. तर आपल्या फ्लोरिडामध्ये नाहीये, सो आय वोंट गो डीपर इनटू इट. But if somebody has any questions and somebody has a situation where they have worked in other state or they have done business with other states and are required to file the return, we can delve into it later on. Moving on to the next slide. Estimated taxes. आता मगाशी आपण आता नोकरदार वर्गाबद्दल बोललो. आपल्यापैकी काही जण, जशी आपली अनिता, she owns a business, so she has to pay estimated taxes. तर कधी भरायचे, कशानुसार भरायचे? तर people who have sole proprietorship, partnership आणि S corporation, so अशा इंडिव्हिज्युअल्स ना एस्टिमेटेड टॅक्सेस भरावे लागतात. कधी भरायचे? एप्रिल 15. बरं, मी का नाही सुरू केलं जानेवारी 15 पासनं, मी सांगते तुम्हाला ते. एप्रिल 15, जून 15, सप्टेंबर 15 आणि जानेवारी 15. बरं, हे जे डेट्स आहेत, these dates are not the same for 2020. 2020 has been a very different year. So these dates were changed by the Trump administration last year. So आपण ते नंतर बघूया, whenever on a one-to-one basis. But generally on a normal year, these are the due dates when you have to pay your estimated taxes. So how much? It is generally based on your last year's tax return or on the activity from the previous quarter. So जानेवारी ते मार्च तुम्ही एप्रिल 15ला, आणि दुसरं जरा लवकर भरतात. You do not know why, but that's just the IRS. It doesn't exactly fall. It immediately falls in June, and then the September is a later date. But that's how IRS is. There's no answer why a certain date is closer and the certain date is not very close to the other. आणि जे लास्ट क्वार्टरचं पेमेंट असतं, October to December, it is paid in January of the following year. So that is why your payments start from 15th of April and end on the January of 15th of the subsequent year. And then what happens is, generally tax season चालू होतो तो January end किंवा February च्या पहिल्या वीक मध्ये. So when you have done all your payments, it is expected that you file a return. So based on the estimated payments, where IRS knows that your payment has already gone, you prepare a tax return and then you either get a refund or will have to pay taxes. So coming to the most common question of this year, I do not remember if I have received my stimulus payments. What do I do? So पहिली गोष्ट आहे तर you have to go to your bank statement and see if you have received your stimulus payment, or first round, or you can go to the website that I have mentioned here. You can copy and paste this link to your browser and check if you have gotten your payment or no. It does not say how much. It just generally says if you have gotten it or no. And just to give you a brief idea, like if some of you have already filed taxes or some of you are due to file your taxes,
First round of payments was declared on March 27th, and payments went out sometime from first week of April to about June of 2020 or further. Second round of payments went in December. Some of you have received that payment in 2021, and some of you were lucky enough to get it in 2020. So all of the payments, stimulus payments that you received, which were declared in 2020, are considered to be a part of 2020. Even if you have received the second payment in 2021, it is included in 2020. So is it taxable? No. None of the stimulus payment is taxable. Do I have to return my stimulus payment if I got more? No, you do not have to. IRS lets you keep the excess. Say तुमचं 2000 पहिलं जे स्टिम्युलस पेमेंट होतं ते तुमचं 2018च्या टॅक्स रिटर्नवर बेस्ड होतं आणि तुम्ही जर 2019चं टॅक्स रिटर्न भरलेला नसेल तर सेम गोज टू डिसेंबर पेमेंट. 2019चं तुमचं टॅक्स रिटर्न तुम्ही ऑक्टोबर एंड पर्यंत भरलेलंच, मिड ऑक्टोबर पर्यंत भरलेलंच असणार. तर त्याच्या बेसिसवर 2019च्या बेसिसवर तुम्हाला सेकंड राउंड ऑफ पेमेंट्स मिळालेली आहेत. So am I going too fast? Is the pace okay so far? हो. Okay. And third round of payment is not really a third round of payment. It is a catch-up. Trump administration had declared 2000. Congress and Senate both passed it later on when Biden took over, and the $2,000 were completed with $1,400 checks. Let's go deeper into the stimulus payments. पहिला पेमेंट काय होतं आणि दुसरं पेमेंट काय होतं, कोण एलिजिबल होतं ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते. पहिलं पेमेंट होतं 1200 पर इंडिव्हिज्युअल who had income AGI. There is something called AGI, and it adjusted gross income. So based on your adjusted gross income, you got your stimulus payments. It is not a taxable income. Taxable income and adjusted gross income are two different things. So the stimulus payments were given on the basis of AGI, adjusted gross income. For individuals, it was 75,000. It was 75,000, and let me quickly check it. If it was 75,000, I want to be sure that if it was a yes, पहिला पेमेंट जे होतं ते AGI 75K for individuals, 150K for married filing joint, and 112,500 for head of the household. And the payment was 1,200 per person who had SSN, that is Social Security number, and $500 for each dependent child who has Social Security number under the age of 16. काही situations मध्ये असं असतं की people have recently moved from different countries to United States, and probably they are on different visas, which may or may not qualify them to have. Is my screen shared screen available? No, actually it is not. It is not. Okay. आता आहे ना? हो, आता दिसते. So in some situations, not everybody is eligible to get a Social Security number. So in that case, if
if a person is on ITIN, individual tax identification number, if your child dependent is, or if your spouse is on ITIN, you may not have received 1,200 for your spouse and 500 for your child under the age of 16. It was only paid to people who were who had social security number. And in this year, and a form 1444 was sent by IRS to many people. Not everybody have gotten it. मी आतापर्यंत जितके टॅक्स रिटर्न्स या सीझन मध्ये केले, मी बघितलं की 2च जणांना फॉर्म 1444 आला होता, which mentions that you have received your stimulus payments in the amount of such and such, and it was deposited to your bank, or a check was mailed. So I wouldn't hold my horses and say, "Arey bapre, mala form nahi mila, to mi kai karu?" It doesn't matter. It is just an information letter that the IRS wants to send to you. But IRS has not been very consistent. One, because they were short-handed because of COVID, and they are running behind on almost everything. So सगळ्यांनाच पहिल्या स्टिम्युलस पेमेंटचं फॉर्म 1444 आला असेल असं नाही. दुसऱ्या स्टिम्युलस पेमेंट नंतर त्यांनी फॉर्म 1444B दिला, तोही खूप जणांना आलेला नाहीये. इट डज नॉट मॅटर. आणि तुम्हाला एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला तुमचं स्टिम्युलस पेमेंट नसेल मिळालं, तर there is no need to worry. You can claim the stimulus payment on your tax return when you file the return. Fair enough? आता नवीन डेव्हलपमेंट ही आहे की everybody was this year of tax season has been very volatile and very pregnant with changes. So after a while, after IRS opened the tax season, started accepting the tax returns, what happened was the current administration said that certain portion of unemployment compensation will not be taxable, and that amount is 10,200. Unemployment compensation was received by a lot of people this year, and that is why the current administration decided to not tax the first 10,200 of your unemployment compensation. आता ह्याच्यावरती पण कॅप आहे. The AGI limitation is adjusted gross income. AGI limitation is 150K, irrespective of your filing status. Doesn't matter if you're single, if you are married filing joint, if you are head of the household, unemployment, if you have received unemployment compensation, first 10,200 is not taxable. आता काही जणांनी ऑलरेडी टॅक्स रिटर्न भरला होता, hoping to receive their stimulus payments early because they were on unemployment. Their income from 2019 to 2020 had dropped, and some of them had become eligible to receive the stimulus payment based on the 2020 comps. So what happened was, in this case, many people with unemployment compensation ended up calculating taxes on even the 10,200. So आता बरंच कमोशन होतं, आणि मग IRS आणि गव्हर्नमेंटनी डिसाईड केलं की ओके ठीक आहे. मोस्टली IRSने नंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही आत्ताच टॅक्स रिटर्न्स अमेंड करू नका, आणि नंतर सांगितलं आठवड्याभरांनी की आम्ही IRS is going to compute the taxes on their end by removing the first 10,200 and send out the refunds accordingly. So त्याच्यामुळे तुम्ही जर टॅक्स रिटर्न तुमचं भरलेला असेल, तुमचं
तुम्ही अनएम्प्लॉयमेंट कॉम्पेन्सेशन तुम्हाला मिळालं असेल तर घाबरायची गरज नाहीये. IRS will definitely take time. This year has been very different. IRS usually takes a long time to respond any which ways. But you will not have to amend your tax return. You'll get your refund in most of the cases if you're eligible to receive a refund on the 10,200. Another change that happened with Trump administration was they removed personal exemption, and the standard deduction was raised. तर असं झालं की बरेच मिडल क्लास many middle class were not eligible to receive to take itemized deduction. Usually the ones who are retired, many of the retired individuals have a lot of charitable contributions in my observation, and they were not able to take the deduction because they were not itemizing, because the standard deduction limit was increased by the Trump administration. It is 12,400 12,000. Let me just, its exact numbers are not off the top of my head. 12,400, I guess, and 24,000 something is 12,000 something for individuals, 24,000 something for married filing joint. So many people who were itemizing ended up getting a standard deduction. आणि मग charitable contributions काही फायदाच होत नव्हता किंवा ते त्याचं टॅक्स बेनिफिट मिळतच नव्हता त्यांना. So what happened was this year, when I say this year in an accountant's world, this year means the current tax year. So I'm talking about 2020, not 2021. So this year what happened was charitable contributions can now be deducted above the line. Even if you're not itemizing, you can deduct $300 of your contributions, even if you're taking a standard deduction. आता झालं असं की I think IRS did not think it through, आणि irrespective of your filing status, you are eligible to get only $300 worth of deduction for the charitable contributions that you made in 2020. But that was corrected by Biden administration, and starting 2021 tax year, if you have made more than $300 worth of charitable contributions, you can deduct $600 if you are married filing joint and $300 if you are single. Mortgage interest deduction, हा आता मला प्रश्न आलेला होता. So mortgage interest deduction on foreign real estate, that was a really good question. की the question was, माझा इंडियात घर आहे आणि मी mortgage interest भरतो किंवा भरते, तर ते मी इकडे डिडक्ट करू शकते का? तर yes, you can. It is considered, IRS lets you do that, and you can deduct the mortgage interest portion of it. Say it's always the interest portion, not the entire amount. खूपदा असं होतं की क्लायंट म्हणतात, अरे माझं लोन पेमेंट तर $2,000 होतं महिन्याचं, म्हणजे 24,000 असेल ना माझं. नाही, तर there is a principal portion and then there is a interest portion. Only the interest portion is deducted. So there is another rule that you can deduct mortgage interest for two houses. One, your primary house, which you have been living in, and your second house. So if you consider your foreign property as your second home, you can definitely deduct your mortgage interest provided you are itemizing. And unfortunately,
if you are not qualified to itemize, you won't be able to deduct your mortgage interest. आणि तिसरं म्हणजे आपण नेहमी बोलतो की अरे बापरे माझा टॅक्स ब्रॅकेट इतकं आहे आणि मला अमुक 21% गेले 30% गेले, IRS तर किती काढून घेतं, हे जातं ते जातं. पण काय आहे की आपण खरंच तेवढा टॅक्स भरत असतो का, की 30% खरंच जातात का? तर मी म्हणेन मोस्ट ऑफ द केसेस नाही. तर काय असतं की एक असतो आपला मार्जिनल टॅक्स रेट, म्हणजे जो आपल्याला सगळ्यांना माहिती असतो की ओके माझं हे अमुक एक ब्रॅकेट आहे 10%, 20%, 30%, जे काय दरवर्षीचं टॅक्स ब्रॅकेट असतं त्याच्याप्रमाणे तो जो तुम्हाला माहिती असतो टॅक्स रेट तो असतो, दॅट इज कॉल्ड मार्जिनल टॅक्स रेट. आणि दुसरा असतो तो इफेक्टिव्ह टॅक्स रेट, म्हणजे तुम्ही नक्की किती टॅक्स भरला आणि तुमचं इन्कम किती होतं. तर इफेक्टिव्ह टॅक्स रेट कसा असतो की तुमचं आता वेजेस असतात ते तुमच्या वेगळा टॅक्स ब्रॅकेट असतो, तुमचे कॅपिटल गेन्स असतात त्याला वेगळा टॅक्स ब्रॅकेट असतो. कॅपिटल गेन्स आर नेव्हर टॅक्स्ड बियॉन्ड 15%. So the aggregate taxes that you paid various. Okay, the effective tax rate is the average rate of tax that is applied to individuals earned and unearned income. Unearned means dividends, interests, capital gains from selling your stocks. So all of that together, total tax divided by taxable income. Ata, that is why I've always been stressing throughout the presentation about AGI. इथे आपण taxable income घेतोय, इथे आपण AGI नाही घेत आहे. The total tax divided by my taxable income. There is a separate line item. You can easily, every year it keeps changing. IRS ला आवडतं, आज ट्रम्पला वाटलं की okay, Trump administration thought that okay, it should be a small form. Another administration thinks, oh no, it should be a longer form. So those AGI and taxable income lines keep changing. That is why I'm not mentioning line 32 or line 34. The AGI is different, taxable income is different. Coming back to effective tax rate. So your effective tax rate is the total tax that you paid divided by the taxable income. तो जो रेट असतो तो तुम्ही तेवढा त्या वर्षी टॅक्स भरला आणि दरवर्षी आपल्या इन्कम नुसार तो रेट चेंज होत असतो. आता टोटल टॅक्स मध्ये पण बघण्याचं लोकांची फार गडबड होते की बुवा मला तर इतके भरायला लागले. That is not your total tax. That is the tax that you fell short of and you are paying that. मला रिफंड मिळाला म्हणजे मग नेमकं माझा टोटल टॅक्स काय. So there is also a line item which changes of course every year. So there is a line item on your 1040 which says total tax. So that total tax divided by your total income multiplied by 100 is your effective tax rate. आणि just for the information, मी या वर्षीचे टॅक्स ब्रॅकेट्स शेअर करतेय. So whoever wants to whoever wants to know what was their tax bracket, you can go ahead and look at it. Another thing, तर IRS आता समजा तुमचं इन्कम असेल 85,500. So your flat tax rate is not 24,000. So up to, assuming you are an individual, up to your 9,875, your tax rate is 10%. Beyond that, it is 12%. 22% is from 40 to 85. आणि आफ्टर आता 24% हा तुमचा वरच्या $26 जे तुम्ही अर्न करताय, तर $26 वर 24% लागलेले आहेत. तुमच्या 85,500 25 पर्यंत तुमचा वेगवेगळा टॅक्स रेट होता. So say tomorrow somebody says okay,
my income is 90,000 and 24% जातात रे माझे. That's not true. तसं नसतं. स्लॅब वाईज सगळ्यांचं टॅक्स कॅल्क्युलेट होतं. Time for questions. ओके, हा माझा रिअली कन्फ्युजन होता आता तू शेवटचं जे सांगितलंस ते. सो दॅट गॉट क्लिअर. सो लाईक यू सेड, लाईक 9,000, सो पहिल्या 9,000ला 10% टॅक्स लागतो फॉर एव्हरीबडी, राईट? Yes, yes. And next, whatever from 10,000 to 40,000 is 12%. Correct. So it's like a different tax rate for every bracket. Correct, correct. Okay. Good to know. प्रियंका, शेअर स्क्रीन बंद करायचंय का मग तू दिसशील? हो, चालेल चालेल. Okay. Any questions? चॅट मध्ये पण टाकू शकतात तर काय प्रश्न असेल तर. सगळ्यांना अनम्यूट करता येते ना? मी 1 मिनिट मी अनम्यूट ऑल करते. Okay, I missed your previous part of presentation. I joined late. Something else was there. पण just माझा प्रश्न आहे की whatever your income in like a dividend किंवा like profit gain, okay, for other shares किंवा any sale deed वगैरे, so तो पण तुमच्या इन्कम मध्ये डायरेक्ट ऍड होतो आणि तुमचं ब्रॅकेट चेंज होतं का त्याच्यावरती वेगळा टॅक्स असतो? वेगळा टॅक्स असतो त्याच्यावरती. मिनिमम 0% आणि मॅक्झिमम 15%. इट डिपेंड्स ऑन युअर AGI. सो तुमचं AGI किती आहे आणि मग तुमचं कॅपिटल गेन किती आहे त्याच्यानुसार तुमचं हे चेंज होतं, पर्सेंटेज चेंज होतं. ओके, सो इट गेट्स ऍड टू युअर इन्कम आणि मग तुमचं त्याप्रमाणे व्हेरिएशन होतं, राईट? येस. तुझा कॉन्टॅक्ट आणि तुला शेअर करायचा आहे का? प्रियंका, मला एक प्रश्न आहे. सध्या टॅक्स फायलिंगचा IRS मध्ये किती बॅकलॉग आहे? म्हणजे डू यू नो की कधी फाईल केलेलं ते सध्या प्रोसेस करतायत? नाही, ते नाही सांगू शकत आपण. जनरल टर्न अराउंड टाइम ते सांगतात 2 to 4 weeks. पण यावर्षी बहुतेक जास्त असणार आहे. ओके, आणि टॅक्स फायलिंगची डेडलाईन सुद्धा एक्सटेंड झाली आहे ना? May 17th. But that does not mean your tax paying deadline has changed. तुम्ही जर टॅक्स ओ करत असाल तर you will have to pay by April 15th. So how do you know? So खूप जणांना हा पण प्रश्न पडतो की tax, if you are going to owe the taxes, then you have to pay them by April 15th. The extension is for filing, not for paying the taxes. आणि खूप जणांना प्रश्न पडतो की आता मला कसं माहिती असणार मी किती ओ करते. तर बेसिकली when it comes to individuals, you have everybody, in fact, you have to roughly put in numbers in the tax software and figure out how much there was a withholding. If you think you are going to owe taxes, then it is better to file and pay the taxes rather than just paying the taxes and then filing it at a later date. Current most of the information is already in the tax software.
if in case you are waiting on something like whenever you have transactions, sale of stocks transactions, and if you have earned a dividend or an interest, or you are waiting on a K1 from a S corporation or something, in that case, I would not recommend to file the tax return, but to just pay the tax based on your estimates, good faith estimates, and file at a later date. But if it's a situation where most cases are where you have wages, then I would say go ahead and file the taxes along with paying the taxes. Okay. जस्ट माझा आता जे आपण डिस्कशन करतोय त्याच्यावरतीच एक प्रश्न आहे की इफ लाईक समबडी फेल टू पे द टॅक्सेस, लाईक राईट नाऊ आता मला माहित नाही की वेदर आय ओ ऑर आय विल गेट अ रिफंड, आणि सपोज त्याच्यानंतरच्या म्हणजे आता जून पर्यंत एक्सटेन्शन आहे, मे पर्यंत, सो त्याच्यानंतर जर मी फाईल केला टॅक्स रिटर्न, सो इज देअर एनी पेनाल्टी फॉर दॅट? तुम्ही जर पे नाही केला एप्रिल पर्यंत तर डेफिनेटली पेनल्टी असते. IRS चा फॉर्म्युला असतो, खूप कॉम्प्लिकेटेड असतो. तर मी ऑफ द टॉप ऑफ माय हेड आय कॅनॉट टेल यू की इतके तुम्ही असेल तुमचं penalty, but yes, there is a penalty and there is also interest on that penalty. So it is very advisable that you pay your taxes based on your good faith estimate, and you can file in this particular year, you can file your tax return by May 15th, or you can file for an extension. So that gives you this year 5 more months up to October 15th in case of individual tax return to file your taxes. Again, it's not a extension to pay, it is an extension to file your tax return, because some information may not be available readily at this moment in any given year, not only COVID related, but in any given year. So you can file by October 15th. But if you fail to file after October 15th, there is failure to file penalty and failure to pay penalty and the interest on both. ओके मीन्स फक्त माझा आत्ताचा प्रश्न होता की सपोज आता आपल्याला एक्सटेन्शन मिळालंय एप्रिल 15च्या पुढे, आणि आपण त्या एक्सटेन्शन पिरियड मध्ये फाईल केलंय आणि वी ओ सम मनी टू IRS, सो देन इट्स द सेम रूल अप्लाय, राईट? एप्रिल 15च आहे पेमेंटची डेट, एप्रिल 15 आहे. ओके, हां, थँक्यू. युअर वेलकम. Any more questions? प्रियंकाचं जे प्रेझेंटेशन आहे ते आपण व्हॉट्सअपवर सुद्धा शेअर करणार आहोत, आणि प्रियंका तिचं बिझनेस कार्ड सुद्धा शेअर करणार आहे. तर कोणाला प्रायव्हेटली सुद्धा काही विचारायचं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिला. प्रेझेंटेशनची शेवटची स्लाइड जी आहे त्याच्यात माझं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे. सो ग्रेट. लेट मी क्विकली रीचेक. येस, आहे. ऑल राईट. प्रियंका, तू खूपच सोप्या शब्दांमध्ये टॅक्स बद्दलची इन्फॉर्मेशन सगळ्यांना समजावून सांगितलीस. नाही, खूप छान झाला सेशन. आणि म्हणजे आपण जे बोलतो ना की आम्ही जनरली 33% टॅक्स पे करतो, विच इज नॉट ट्रू, ते आम्हाला समजावून सांगितलंस. खूप छान इन्फॉर्मेशन दिलीस. आणि तसं तू बोललीस की मागच्या 2 वर्षांमध्ये खूप काही चेंजेस आलेले आहेत आणि ते आपल्याला सगळेच माहिती आहेत असं नाही, पण तू फार सोप्या शब्दांमध्ये ते समजावून सांगितलं. सो थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर. Thank you for having me. Thank you for giving me the platform. It was my pleasure. आणि कुणाला काही प्रश्न असतील तर please feel free to reach out with your questions. प्रियंका, ती लास्ट स्लाइड एकदा दाखव, म्हणजे आपल्या रेकॉर्डिंग मध्ये पण येईल ती. बर. ओके.
Bye. Let me share the screen again. Yes. Is it visible? Yes. हो. Okay. So contact Priyanka 407-920-0468. Okay, bye everybody.